आपल्या अन्वी भोईला सरपंचाने 2000 रुपये दिलेले आहेत गाणी बोलल्याबद्दल. राधा कृष्ण महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज राधाकृष्ण पालखी आमच्या गावात फिरणार आहे. ती या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला पहिला मंदिरामध्ये जाऊया, कारण आता पालखी पण निघाली असेल. पायापरा चालून दिसशील का गर्दी. राधा कृष्ण महाराज त्याने नाचाचा आहे. त्या फोटो काढा ना का गो नाशिव ना. हा राधे राधे. राधे राधे बोल. आई बाई राधा एक राधा आलीच नाही गावच्याला आमचे. अयो ब 50 तुला नाचाला नाही नसते ते या. नाचाला ये काय झाली टोकरी कोणची ठेव मम्मीची का आमची नाही. हा काय या हा नक्की पालखीला आली पिशवी नाही ना. Hare Hare Hare
तर मित्रांनो आता आपला दादोस पालखीबद्दल थोडी माहिती देतात तर बघूया। तर दादो आपले आमची कुंडेवाल गावची पालखीची परंपरा फार फार पूर्वीपासून आहे। पूर्वी आमची पालखी रात्री 10 वाजता निघायची, ती सकाळी 5:30 पर्यंत मंदिरात जायची। पण यावर्षी गावकीनी आणि पंचायती सर्वांनी निर्णय घेतला की पालखी लवकर काढायची आणि 12च्या आत मंदिरात पुन्हा वापस घेऊन पोच करायची आहे। ही परंपरा हिरा बहादूर म्हात्रे हे पूर्वीचे भोये होते पालखीचे, त्यांच्याकडनं मी जवळजवळ आज 20 वर्ष मी स्वतः भोया करतो आणि आमची दहीहंडीचा कार्यक्रम सकाळी असतो।
ते झालं की कीर्तन होते आणि कीर्तन झाला की दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही पालखी सजवण्यासाठी दुपारी 2 वाजता सुरुवात करतो ते संध्याकाळी 5:30-6 आम्हाला पालखीला होतात. नंतर आमच्या गावातला हरिपाठ होते, भजन होते आणि मग आमची पालखी निघते. आणि यावर्षी आम्ही 7 वाजता पालखी काढलेली आहे आणि 12च्या आत मंदिरात पोच करण्याचा प्रयत्न करू. आणि लवकर पालखी निघलीबद्दल म्हणजे काहीतरी फरक पडला का नाही? हा नक्की फरक पडला का तर आमच्या गावातून रेल्वे पट्टीच्या तिकडचा जो भाग आहे तिकडे जायला आम्हाला रात्रीचे 2-2:30 वाजायचे आणि तिकडची लोक झोपलेली असायची. त्याच्यामुळे काही लोकांना पूजन करायला भेटत नसे. यावर्षी सर्वांना पूजन करायला भेटेल. राधे 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 जय श्री कृष्ण जय.
राधा कृष्ण महाराज के माझ्या तुको भराया जानो भराया माझ्या तुको भराया भराया माझ्या तुको भराया जानो भराया माझ्या तुको भराया भराया माझ्या तुको भराया जानो 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 भराया माझ्या तुको भराया तर मित्रांनो आपल्या अन्वी भोईरला सरपंचाने 2000 रुपये दिलेले आहेत गाणी बोलल्याबद्दल गवळण बोलल्याबद्दल. अन्वी भोईर सरपंच साहेबाई दिलेले आहेत बक्षीस. हा बक्षीस आहे 2000 रुपये दिलेले आहेत सरपंच साहेबाई. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुको भराया काय घराने शिला राधा कृष्ण महाराज की जय. चला मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.